हाय हॅलो नमस्कार मंडळी, मॅनिफेस्ट विथ दीपालीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण बोलणार आहोत की आपण निगेटिव्ह लोकांमध्ये राहून पॉझिटिव्ह कसं राहायचं. तर हे या ब्लॉगमध्ये बघणार आहोत. त्याच्या अगोदर मी तुम्हाला सांगणार आहे की हे माझं संध्याकाळचं म्हणजे रात्रीचं रुटीन आहे. संध्याकाळचं स्वयंपाक आहे. तर मी अंडाकढी केलेली आहे इथे. आणि त्याच्यानंतर चं माझं रुटीन जे आहे ना ते कसं आहे, मी म्हणजे कोणती कोणती क्लिनिंग करते तेही तुम्हाला या ब्लॉगमध्ये दिसणार आहे. तर आपण बोलूया आपल्या ब्लॉगकडं कोणत्या की निगेटिव्ह लोकांमध्ये राहून आपण पॉझिटिव्ह कसं राहायचं असते. तर मी माझ्यामध्ये काय काय बदल केलेले आहेत पॉझिटिव्ह अफर्मेशन आणि निगेटिव्हिटीच्या लोकांमध्ये आपण राहूनसुद्धा कसं पॉझिटिव्ह राहायचं आहे तुम्हाला या ब्लॉगमध्ये मी सांगणार आहे. हे बघा मंडळी, बऱ्याचदा आपल्यासोबत असं होतं ना की आपण सकाळी खूप चांगला पॉझिटिव्ह विचार करतो आणि घराबाहेर पडतो, मग दिवसाची सुरुवात होते आपल्या. पण अचानक अशी एखादी व्यक्ती समोर येते जी फक्त तक्रार करते, म्हणजे जी जेव्हा तेव्हा या व्यक्तीला काही म्हण, त्या व्यक्तीला काही म्हण, इलं काही म्हण, तिला काही म्हण, ह्या अशा निगेटिव्हिटी खूप आपल्याकडं ती बोलत असते. आणि म्हणजे प्रत्येकांना असं वाईट बोलणं हे ते त्यांचं सुरूच राहतं, निगेटिव्हिटी लोकांचं, टॉक्सिक लोकांचं. तर मग आपण या लोकांपासून कसं आपण आपली पॉझिटिव्ह एनर्जी कशी आपण त्याच्यापासून वाचवायला पाहिजेत. तर मंडळी, हे जे लोक असतात ना, नकारात्मक व्यक्ती, जे नकारात्मक लोक, टॉक्सिक लोक, हे लोक आपल्यावर निगेटिव्हिटीचा प्रभाव टाकून आपली पॉझिटिव्ह एनर्जी ही एकदम लगेच संपून टाकायचा प्रयत्न करत असतात. पण आपण काय करायचं माहिती आहे का, की आपल्याला वाटतं की या लोकांपासून आपण लांब जावं. कधी कधी ते आपल्याला शक्यच नसतं ना, कारण आपले शेजारी असू शकतात, कधी ते ऑफिसमधले काही लोक असू शकतात, किंवा काही घरातल्या जवळचे काही लोक बी असू शकतात. मग अशा वेळी आपण काय करायला पाहिजेत, तर मी तुम्हाला 5 सोप्या आणि अशा पॉवरफुल टिप्स सांगणार आहे की ज्याचा वापर आपण करून कोणत्याही नकारात्मक वातावरणात स्वतःभोवती आपण एक पॉझिटिव्ह कवच तयार करू शकतो. म्हणजे कसं माहिती आहे का, म्हणजे आपण कितीही नकारात्मकमध्ये राहू दे, पण आपल्या भोवती जर आपण पॉझिटिव्ह एक कवच तयार केलं ना, तर आपण आपल्या स्वतःचंही रक्षण करू शकतो आणि आपल्या जे विचार आहेत ना आपल्या मनातले, आपण त्यालाही पॉझिटिव्ह करू शकतो. ते कसे बघा मंडळी, आता पहिले टिप्स मी तुम्हाला सांगणार आहे. ती कोणती, की आपली पॉझिटिव्ह एनर्जी ही इतरांना देऊ नका. हे बघा, पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय आहे, आपली ऊर्जा हे आपल्या हातामध्ये आहे. जेव्हा एखादी व्यक्ती सतत चिडचिड करत असते किंवा नकारात्मक बोलत असते, तेव्हा ती नकळत त्यांची वाईट एनर्जी ही आपल्याकडे ट्रान्सफर करत असते. माहिती आहे का, कारण कसं, लॉ ऑफ अट्रॅक्शननुसार तुम्ही ज्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करसाल ना, तीच गोष्ट आपल्या आयुष्यामध्ये वाढू लागते. जर आपण नकारात्मक बोलण्यावर जास्त विचार जर करत राहिलात ना, तर आपली जी पॉझिटिव्हिटी आहे ना ती आपण गमावून बसू शकतो. त्याच्यामुळे काय करायला पाहिजे, मग आपण जेव्हा समोरची व्यक्ती ही नेहमी अशी इतरांच्या विषयी चुगल्या म्हणा, इतरांच्या विषयी निंदा, तक्रारी हे जे आपल्यासमोर करायला सुरुवात करते ना, किंवा तिचंच रटगाणं जे असेल ती सांगायला जेव्हा सुरुवात करते ना, तेव्हा आपण काय म्हणायचं माहिती आहे का, मनातल्या मनात आपण स्वतःला सांगायचं की ही त्याची समस्या आहे, ही माझी नाही. मी माझी शांतता भंग होऊ देणार नाही. त्यांच्या शब्दांना स्वतःच्या मनापर्यंत पोचू देऊ नका. त्यांचे जे बी वाक्य असतील, ते जे बी बोल असतील ना, ते आपल्या स्वतःच्या मनापर्यंत पोचू देऊ नका. एक मानसिक भिंत तयार करा मंडळी, माहिती आहे का. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी की वादामध्ये पडू नका. फक्त ऐका आणि सोडून द्या. कारण कसं माहिती आहे का, नकारात्मक लोकांसोबत कधीही वाद घालायला, म्हणजे बिलकुलच वाद नाही घालायला पाहिजे. कारण जे लोक नकारात्मक असतात ना, त्यांना तुमची बाजू समजून घेण्यास काही रस नसतो. कारण त्यांना आपण जे सांगतो ना ते समजून घेण्याच्या पाठीमागे नसतातच. कारण ते त्या झोनमध्ये असतात निगेटिव्हिटीच्या. त्यांना फक्त काय असते, स्वतःला खरं सिद्ध करायचं असते. आपण जितका वाद घालू ना, तितकी आपली एनर्जी ही वाया जाणार. मग काय करायचं, आपण जेव्हा काही नकारात्मक बोलतात ना, तेव्हा फक्त हो म्हणायचं. हो का, अच्छा, असं आहे का, असं म्हणून आपण हे जे शब्द आहेत ना हे असं बोलायचं आणि तिथेच आपला विषय आपण संपून टाकायचा. त्यांना प्रतिक्रिया देऊ नका. जेव्हा आपण समोरून कोणतीही प्रतिसाद देत नाही ना, तर समोरच्या व्यक्तीचा हा नकारात्मक बोलण्याचा उत्साह आहे ना आपोआप कमी होतो. कारण शांत राहणं हे बघा, शांत राहणं हे काही दुर्बळतेचं लक्षण नाही आहे, की चला आपण त्या गोष्टीला आपण तसं मानत नाही बुवा किंवा भीतो आपण त्या गोष्टीला. हे तसं काहीच नाही आहे. कारण कसं, हे आपले मानसिक शक्तीचं लक्षण आहे, माहिती आहे का. हे बघा, टिप नंबर 3, मानसिक अंतर ठेवा. ते म्हणजे कसं, आपण जरी एका ठिकाणी एकत्र बसलेलं असलात तरीही मानसिक अंतर ठेवा. ते म्हणजे कोणतं, जर ती नकारात्मक व्यक्ती तुमच्या अगदी जवळची असेल, उदाहरणार्थ कुटुंबातील सदस्य किंवा जवळचा मित्र, ज्यांना तुम्ही पूर्णपणे सोडू शकत नाही,
तर त्यांच्यासोबत आपण राहताना कसं राहायला पाहिजे माहिती आहे का मंडळी? जास्त भावनिकदृष्ट्या म्हणजे जास्त गुंतून नाही जायला पाहिजेत. कारण सांगते मी तुम्हाला, जेव्हा आपण काय करायला पाहिजे ते सांगते तुम्हाला मी. जेव्हा आपण त्या निगेटिव्हिटी लोकांचा प्रत्येक शब्द जेव्हा मनावर लावून घेणं जेव्हा बंद करू ना, तेव्हा मनातल्या मनात स्वतःला सांगा की कदाचित ही व्यक्ती सध्या मानसिक त्रासातून जात आहे म्हणून ती अशी वागत आहे. जेव्हा तुम्ही त्यांच्याकडे रागाने न बघता सहानुभूतीने बघता ना, तेव्हा त्यांचा तुमच्यावर होणारा परिणाम हा कमी होतो. त्यांची नकारात्मकता हे त्यांचे संस्कार किंवा त्यांची परिस्थिती दर्शवते. तुमचा त्याच्याशी काही संबंध नाही. पण टिप 4थी आहे, स्वतःसाठी पॉझिटिव्ह अँकर तयार करा. हे बघा, 4थी टिप ही खूप मजेदार आहे. हे बघा, ती म्हणजे स्वतःसाठी एक पॉझिटिव्ह अँकर तयार करणे. जेव्हा आपण नकारात्मक लोकांमध्ये खूप वेळ घालवतो ना मंडळी, तेव्हा आपलं मन ना नकळत ते विचार स्वीकारू लागतं. हे टाळण्यासाठी आपल्या मनाला पुन्हा पॉझिटिव्ह ट्रॅकवर आणावं लागतं. तर काय करावं लागेल? दिवसभरात जेव्हा तुम्हाला वेळ भेटेल ना, जेव्हा वेळ मिळाला ना, उदाहरणार्थ म्हणजे ऑफिसच्या ब्रेकमध्ये किंवा घरात असताना किमान 5 ते 10 मिनटं तरी स्वतःला वेळ द्या आणि छान सकारात्मक संगीत ऐका. संगीतमध्ये एवढी शक्ती आहे ना मंडळी, कितीही निगेटिव्हिटी असो मनामध्ये, सगळी आपलं व्हायब्रेशन हे 100% सांगते पॉझिटिव्ह होते म्हणजे होतेच. आणि सकारात्मक संगीत ऐका. लॉ ऑफ अट्रॅक्शनचे सकारात्मक विचार, अफर्मेशन हे मनातल्या मनात म्हणा किंवा तुम्हाला आनंद देणाऱ्या गोष्टींबद्दल कृतज्ञता व्यक्त करा. कारण जेव्हा आपण आतूनच्या पॉझिटिव्ह गोष्टींनी भरलेले असतो ना, तेव्हा बाहेरची कोणतीही नकारात्मक गोष्टी हे आपल्याला स्पर्श करणार नाही. बघा, आता हे 5वी टिप्स ती म्हणजे कोणती? हे बघा, सर्कल आणि इनपुट बदला आपलं. म्हणजे काय माहिती आहे का? जेव्हा सर्वात महत्त्वाची टीप म्हणजे कोणती? आपलं मानसिक अन्न म्हणजे तुमचं मानसिक अन्न बदला. म्हणजे कसं? दिवसभरात आपण काय बघतो, काय ऐकतो आणि काय वाचतो यावर आपली विचारसरणी ठरते. जर तुम्हाला अवतीभोवती नकारात्मक लोक असतील तर तुम्हाला तुमचं इनपुट खूप जास्त पॉझिटिव्ह ठेवावं लागेल. ते म्हणजे कसं? काय करावं लागेल आपल्याला? जर आजूबाजूचे लोक जर नकारात्मक बोलत असतील ना, तर आणि सोशल मीडियावर चांगल्या गोष्टी फॉलो करा. मोटिवेशनल व्हिडिओ बघा, आध्यात्मिक किंवा मार्गदर्शक पुस्तकं वाचा. आपले विचार इतके शक्तिशाली करा की समोरच्यांचा नकारात्मक विचारांचा हा आपल्यावर प्रभाव पडणार नाही. आणि लक्षात ठेवा, एक छोटासा दिवा जसा मोठ्या अंधाराला घालवतो ना, तसेच आपले पॉझिटिव्ह विचार त्या वातावरणाला बदलू शकतात. तर मंडळी, आजपासून आपण ह्या टिप्स वापरायला सुरुवात करा. आजूबाजूला कितीही नकारात्मक असू दे, आपलं मन आपलं साम्राज्य आहे आणि आपण त्याला कोणाला प्रवेश द्यायचा आपल्या मनामध्ये हा आपला अधिकार आहे. आणि तर असं आहे मंडळी, जर तुम्हाला हा व्हिडिओ खरंच जर आवडला असेल आणि तुम्हाला जर वाटत असेल की आपण कसं राहायचं निगेटिव्ह लोकांमध्ये, तर हा व्हिडिओ नक्की बघा. तर हे बघा मंडळी, तर माझं आहे ना हे रात्रीचं रुटीन आहे. जेवण झाल्याच्या नंतर मी माझं किचन कसे क्लीन करते तुम्हाला ह्या पण ब्लॉगमध्ये दिसणार आहे. आणि स्वयंपाक झाल्याच्या नंतर गृहिणींना कसं घर क्लिनिंग करावं लागते किंवा गॅस ओटा कसा क्लीन करावं लागते हे प्रत्येक गृहिणींचं असते, तसं माझं पण आहे. तर संध्याकाळचं रुटीन पण तुम्हाला शेअर केलेलं आहे मी. तर मंडळी, मला मॅनिफेस्टेशन, लॉ ऑफ अट्रॅक्शन याविषयीची जितकी माझ्याकडे माहिती आहे ना, तेवढं मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहे. चला, व्हिडिओचा एंड करते. बाय.